रामरक्षा स्तोत्र सिद्ध करा. रामरक्षा याच्यातच आहे बघा, रक्षा म्हणजे प्रभू रामचंद्रांना आपण आपली रक्षा करायला सांगतो. ही रामरक्षा सिद्ध केल्यामुळं मंडळी, मराठी नवीन वर्ष लवकरच सुरू होतं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच पाडव्याच्या दिवशीच आपल्याला ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. या सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा आहे रामरक्षा स्तोत्र आपल्याला सिद्ध करायचं आहे. रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. रामरक्षा स्तोत्र आपल्याच घरी कसं सिद्ध करायचं एकदम सोप्या पद्धतीने ते मी आज सांगणार आहे. श्री रामरक्षा स्तोत्र हे 3 पद्धतीनं सिद्ध करतात, त्या मला माहिती आहेत, पण सर्वात सोपी पद्धत मी आज तुम्हाला इथं सांगणार आहे. त्याचबरोबर हे स्तोत्र सिद्ध केल्यानंतर त्याचा उपयोग कधी आणि कसा करावा, हे स्तोत्र सिद्ध केल्याने आपल्याला कोणकोणते लाभ होतात. रामरक्षा स्तोत्र या स्तोत्रातच आहे बघा, रामरक्षा म्हणजे प्रभू श्रीरामांनाच आपण सांगितलेलं आहे, हे प्रभू तुम्ही माझी रक्षा करा. तर चला वेळ न घालवता हे श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध कसं करावं ही माहिती आता आपण बघू. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेलसुद्धा प्रेस करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे रामरक्षा स्तोत्राचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते सुद्धा रामरक्षा स्तोत्र सिद्ध करतील. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही हे स्तोत्र सिद्ध केलं आहे हे कुणालाही सांगू नका. रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. रामरक्षा याचा अर्थ प्रभू श्रीरामांकडून आपलं सर्वांचं रक्षण होतं, असं हे जे स्तोत्र आहे त्याला रामरक्षा स्तोत्र असं म्हणतात. रामम रमेशम भजे. भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन त्यांना रामरक्षा सांगितली आणि मग प्रातःकाळी बुध कौशिक ऋषींनी ती लिहून काढली. श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये एकूण 38 श्लोक आहेत. त्यापैकी सुरुवातीच्या 10 श्लोकामध्ये भगवान श्रीरामांनी आपल्या मस्तकापासून ते पावलांपर्यंत आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांचं रक्षण करावं या अर्थांचे श्लोक आहेत. शिरो मे राघवा पातो पासून ते पादो बिभीषण श्रीदहा पातो रामम अखिलम वपुहा इथपर्यंत रक्षामंत्र आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण हे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते इथं मी. रामरक्षा नियमित वाचल्यामुळं आपल्याभोवती एक संरक्षण कवच तयार होतं. त्याचबरोबर दुष्ट शक्तींपासून सुद्धा संरक्षण होतं. तर रामरक्षा सिद्ध का करतात हे तर तुमच्या आता लक्षात आलं असेलच. रामरक्षा सिद्ध करण्याचे मला माहीत असलेले 3 प्रकार आहेत, पण इथं तुम्हाला एकदम मी सोपा प्रकार सांगणार आहे, जो की मी स्वतः केलेला आहे आणि पुन्हासुद्धा मी करणार आहे आणि त्याचे मला छान असे अनुभव आलेले आहेत. तुम्हालासुद्धा नक्कीच येतील. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुमच्या लक्षात येईल की रामरक्षा स्तोत्र सिद्ध कसं करायचं. तर बघा मंडळी, चैत्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत ही श्रीरामरक्षा आपल्याला सिद्ध करायची आहे. म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात करायची ते श्रीरामनवमीपर्यंत. हे श्रीरामरक्षा स्तोत्र आपल्याला आपल्याच घरी आपल्या देवघरात रोज वाचायचं आहे, पठण करायचं आहे. हे स्तोत्र आपल्याला संध्याकाळी 5 वाजल्याच्या नंतर ते 8 वाजेपर्यंत या दरम्यान वाचायचं आहे. साधारण 7 वाजता ते वाचावं, मी सुद्धा त्याच वेळेस वाचत असते. संध्याकाळी दिवे लागणी झाल्यानंतर आपल्या देवघरातसुद्धा दिवा लावून घ्या, देवाला धूप दीप ओवाळून घ्या, नमस्कार करा. सर्व देवांना नमस्कार केल्यानंतर प्रभू श्रीरामांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करून मनोमन नमस्कार करावा. श्रीरामरक्षा वाचताना रोज एकच वेळ, एकच जागा आणि एकच आसन असावं. असं रोज सलग खंड न पडू देता रोज 13 वेळा प्रतिपदा ते नवमीपर्यंत रामरक्षा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे, ते वाचायचं आहे. लक्षात ठेवा, प्रतिपदा ते नवमीपर्यंत म्हणजे पाडव्याच्या दिवशी सुरुवात करायची ते श्रीरामनवमीपर्यंत असं रोज 13 वेळा वाचायचं आहे. आणि मग त्यानंतर रोज एकदा जरी वाचलं तरी पण ते चालतं. आणि आपण जेव्हा श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणतो तेव्हा प्रत्यक्ष मारुती राया तिथं येत असतात.
म्हणून रोज 13 वेळा रामरक्षा म्हणून झाल्यानंतर वाचल्यानंतर 1 वेळा मारुती स्तोत्र म्हणावं. ते म्हणाच भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे स्तोत्र आहे. हे मारुती स्तोत्र आहे. बघा, जसजसे रोज श्रीरामरक्षा स्तोत्राचे तुमचे पाठ होत जातील तसतसा तुमचा आत्मविश्वास हा वाढत जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता ही रामरक्षा सिद्ध झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे. जर एखाद्याला भीती वाटत असेल, मग ती भीती कशाची असो, एखाद्याचं आत्मबल जर खचित झालं असेल तर ते आत्मविश्वास हा प्रबळ होतो. त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. हे स्तोत्र एकाग्रचित्ताने आणि मनापासून श्रद्धेने करावं. कारण श्रद्धा आणि भक्ती फार महत्त्वाची आहे बरं का. म्हणतात ना, भाव तिथं देव. वाचन करताना जरी आपल्या हातून कळत नकळत काही जर चुका झाल्या तरीसुद्धा त्या देवाला मान्य असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जेव्हा रामरक्षा वाचायला सुरुवात करतो, म्हणायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपल्यामध्ये ऊर्जा येते. आणि सर्वात महत्त्वाचं, वाईट शक्तीपासून, नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण होतं. दुष्ट शक्ती जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्या नष्ट होतात. बाधेचा त्रास नष्ट होतो. आपल्या आजूबाजूला वाईट विचारांचे लोक असतील तर ते दूर होतात. रोज रामरक्षा म्हणून झाल्यानंतर ती जी रक्षा आहे ती रक्षा सर्वांनी कपाळी लावून राहिलेली रक्षा घरामध्ये सर्वत्र टाका. रामरक्षा वाचन चालू करताना 4-5 अगरबत्ती अगोदर लावून द्या किंवा धूप लावा. अशा प्रकारे सर्वांनी आपल्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्र हे सिद्ध करा. आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला ते सर्वच रामरक्षा स्तोत्र सिद्ध करतील असं मला वाटतं. आणि त्यांनी ते करावंच. जसं सांगितलं त्या पद्धतीने करा. आणि त्यानंतर रोज एकदा संध्याकाळी 7 वाजता रामरक्षा स्तोत्र म्हणा. म्हणजे आता तुमचं रामरक्षा स्तोत्र हे सिद्ध झालेलं आहे. आता हे सिद्ध झालेलं स्तोत्र याचा उपयोग कसा करायचा, कुठे करायचा ते आता मी तुम्हाला सांगते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही रामरक्षा सिद्ध केली हे कुणालाही सांगायचं नाही. हे फक्त आपल्याला स्वतःलाच माहिती आहे एवढंच लक्षात ठेवा. आणि या सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा उपयोग जर तुम्ही एखाद्या संकटात असाल आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नाही आहे, अशा वेळी प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण करून रामरक्षा स्तोत्र हे भक्तिभावाने आणि मनापासून म्हणा. कारण आपण हे रोज म्हणत असतो ना, त्यामुळे ते पाठ होऊन जातं. संकट कितीही मोठं, कितीही कठीण असू द्या, कोणता न कोणता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग निघेल आणि तुम्ही सुखरूप त्या संकटातून बाहेर पडाल. याची मी 100% गॅरंटी देते. कारण असं खूप मोठा संकटाचा अनुभव माझ्याकडे आहे. कधीतरी तुम्हाला मी तो सांगेन. आणि हे स्तोत्र म्हणत असताना मनातल्या मनात म्हणू नका, मोठ्याने म्हणा. तर अशा प्रकारे सर्वांनी आपल्या आपल्या घरामध्ये श्रीरामरक्षा स्तोत्र हे सिद्ध करावं आणि संकटकाळी त्याचा उपयोग करून घ्यावा. आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा प्राप्त करावी. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी जय श्रीराम असं लिहायला विसरू नका. श्रीरामनवमीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.